नमस्कार. कोकण सात लाईव्हच्या फेसबुक पेजवरती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कोकण म्हटलं की या रस्त्यावरून धुरळा उडवत जाणाऱ्या एसटी कालौघामध्ये हा धुरळा सिमेंटच्या रस्त्यांमुळे कुठेतरी बसला. एसटीला थोडासा रेल्वे आणि विमानाचा कोकणला एक वरदहस्त मिळाल्यामुळे एसटीचा प्रवासही कुठेतरी थोडासा खुंटला. परंतु या सगळ्या याच्यामध्ये एसटीने आपला तो जो काही जुना तोरा होता तो तसाच ठेवलेला आहे. म्हणूनच एसटीला लाल परी असं म्हटलं जाते. आजही लाल परी आपल्या कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अत्यंत ग्रामीण भागामध्ये त्याच डौलात आपल्याला जाताना दिसते. थोडासा जो काही राबता आहे प्रवाशांचा तो जरी थोडासा कमी झालेला असला तरी अजूनही गावागावामध्ये एसटीची वाट बघणारी लोक आपल्याला पदोपदी दिसत असतात. याच एसटीच्या संदर्भातला आजचा विषय आहे की एसटीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या काही स्लीपर कोच गाड्या होत्या त्या कालपासून बंद करण्यात आलेल्या आहेत आणि त्या ट्रान्सफर करण्यात आलेल्या आहेत कोल्हापूरला. खरं तर बॅक रेस्ट म्हणजे स्लीपर कोच किंवा ज्याला शयन कक्ष किंवा शयन गाडी असं म्हटलं जाते, अशा गाड्यांना अत्यंत चांगला प्रतिसाद असतो. आपण बघतोय लक्झरीच्या अनेक गाड्या आपल्या याच मुंबई गोवा मार्गावरून अत्यंत जोराने आणि दिमाखात पळत असतात. किंबहुना त्याच गाड्यांना स्लीपर कोच असल्यामुळे त्यांच्याकडे जो कल आहे प्रवाशांचा तो जास्ती असतो. तोच धागा जोडून एसटीने देखील ह्या गाड्या सुरू केलेल्या होत्या. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गाड्यांना भारमान नाही असं कारण पुढे करून ह्या एसटीच्या स्लीपर कोच गाड्या कालपासून बंद केलेल्या आहेत. तसं बघायला गेलं तर कालची जी शेवटची गाडी होती जी सोडण्यात आलेली होती ती होती बोरिवली गाडी, बांदा बोरिवली गाडी. परंतु त्या गाडीला देखील 30 गाड्यांचं म्हणजे 30 सीटचं आरक्षण त्या गाडीला होतं. त्यामुळे भारमान निश्चित कोणत्या पद्धतीने कमी झालेलं होतं हे बघण्याचं खरंच औत्सुक्याचं ठरेल. या सगळ्या संदर्भामध्ये आपण प्रथम या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याबरोबर फोनवरून संपर्क साधला आणि त्यांच्याकडून नक्की काय झालेलं आहे जाणून घेतलं. आपण बघूया अभिजित पाटील नेमकं काय म्हणाले. सिंधुदुर्ग विभागामध्ये ज्या स्लीपर बसेस होत्या त्या बसेस सध्या पावसाळी हंगाम चालू असल्यामुळं व कमी प्रमाणाचे दिवस असल्यामुळं या गाड्या तात्पुरत्या कोल्हापूर विभागाला आपण वर्ग केलेल्या आहेत. त्यामुळं बांदा बोरिवली, बांदा मुंबई आणि बांदा लातूर या गाड्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत. गणपतीच्या भारमानाच्या काळामध्ये या गाड्या सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. 15-16 तास चालवत नाही गाडी सुरू, त्याला सगळ्यांना क्रू चेंज होते. आणि बांदा ते कोल्हापूर होता, बांदा ते चिपळूण होता, बांदा ते सांगोला होता. तर नाईट सर्व्हिस होते. या नाईट सर्व्हिस असल्यामुळं ह्याला मर्यादित थांबे आहेत आणि सिटिंग कॅपॅसिटी याची फक्त 30 आहे. बरोबर. त्यामुळे या नाईट पूर्ण रात्रीच्या प्रवासात चालू होत्या. मग रात्रीच्या प्रवासामध्ये याला विनावाहकच चालणार होत्या. ठराविक थांबे होते त्यामध्ये विनावाहकचा हे आहेत, त्या विनावाहकसाठी वापरायच्या आहेत त्या बसेस. बरं. लांब पल्ल्याच्या बसेसला मध्ये जे काही थांबे आहेत ही गाडी रात्री 2 वाजता पोहोचणार कराडमध्ये, पहाटे 3 वाजता पोहोचणार सातारमध्ये किंवा 2 वाजता 1-1.5 वाजता पोहोचणार चिपळूणमध्ये. त्याला आदले मधले प्रवासी चढउतार नाहीये. बरं. त्यामुळे खर्च कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलं होतं. बरं. अच्छा, ठीक आहे. आता हे गणपतीच्या वेळेस पुन्हा सुरू करणार आहे, तरी गणपतीच्या कुठल्या ह्याच्यापर्यंत म्हणजे साधारण केव्हापर्यंत सुरू होतील? सुरुवातीला चालू होतील त्या 7 तारखेला गणपती आहेत. हो हो. म्हणजे 1 तारखेपासून वगैरे सुरू होतील का? हो, 1 सप्टेंबर पासून. आता आपण बघितलं या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी या गाड्या कोल्हापूर विभागाला का वर्ग केल्या त्याचं कारण सांगितलं. एक कारण त्यातलं होतं भारमान कमी आहे. गणपतीच्या वेळेस पुन्हा या गाड्या कदाचित सुरू होतील असा त्यांचा विश्वास आहे. आणि एकूणच एक प्रश्न होता की एकच चालक जो आहे तो ही गाडी जवळजवळ मुंबईपर्यंत कंटिन्यूस घेऊन जाणं हा एक त्याच्यातला एक मुद्दा होता. परंतु त्या संदर्भात देखील त्यांनी असं सांगितलेलं होतं की ह्या गाड्यांना केबिन क्रू किंवा जो काही क्रू चेंजचा होता तो मार्ग होता, परंतु तो तितकासा हे झालेला नाही.
खरं तर या गाड्या सुरू करण्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी देखील खूप प्रयत्न केलेले होते. तसं बघितलं तर जवळजवळ 2 दिवसापूर्वी या संदर्भामध्ये त्यांची चर्चा देखील विभाग नियंत्रकांशी झालेली होती. मात्र ती चर्चा कुठेतरी फोल ठरलेली दिसते. आणि तसं झालेलं असलं तरी ह्या गाड्या आजच्या दिवसापासून कोल्हापूर विभागाकडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत. नक्की आमदार वैभव नाईक यांचं म्हणणं काय होतं ते आपण आता जाणून घेऊया. हा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकांना पुणे पणजी असून देत किंवा मुंबई असून देत, या स्लीपर एसटी आपण सुरू केल्या होत्या आणि तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परबांनी त्या ताबडतोब आम्हाला नवीन दिल्या होत्या. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याकडे फक्त 6 नवीन एसटी आल्या आहेत. एसटीची गरज आहे, 100 एसटी नवीन पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये, परंतु 6 एसटी नवीन आल्या आहेत आणि त्यातल्या 4 एसटी आता 4 दिवसापूर्वी दुसऱ्या जिल्ह्यात म्हणजे मी कोल्हापूरला हलवल्यात. आणि त्यामुळे शासनाचं, पालकमंत्र्यांचं या जिल्ह्याच्या व्यवस्थेकडे लक्ष नाही आहे. फक्त निवडणुकीमध्ये पैसे वाटून मतं मिळतात हा फॉर्म्युला त्यांना कळलेला आहे. त्यामुळे ह्या ज्या सर्वसामान्यांच्या गरजा आहेत त्या गरजा ते पूर्ण करू शकल्याने वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर एसटीला आज पगाराला अडचण आहे, एसटीला डिझेलला पैसे नाही आहेत. असं असताना शासन आपल्या तारीखे 14 लाख रुपये अजूनही देणं हे आहेत आणि ते आता एसटीच्या कर्मचाऱ्यांनी भरावेत असं आता त्यांना शासनाने सांगितलंय. कर्मचाऱ्यांनी तुम्ही खासगी कॉन्ट्रीब्युशन काढा आणि ते पैसे भरा. आणि या विरोधात आम्ही लवकरच आंदोलन करणार आहोत. शासनाने नवीन एसटी 8 दिवसात नाही दिल्या गणपतीच्या आधी, तर आपण निश्चित आंदोलन करणार आहोत. एकूणच बघितलं आमदार वैभव नाईक यांनी देखील या संदर्भामध्ये काय म्हटलेलं आहे. एकूणच एसटीच्या या सगळ्या गोष्टींबाबत चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक यांना. अनुपजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खरं तर आज आता आपण बघतोय की स्लीपर कोच गाड्या ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी होत्या त्या कोल्हापूरकडे वर्ग केलेल्या आहेत. सातत्याने असं होतंय, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू होते पहिल्यांदी आणि बंद होते देखील पहिल्यांदी. काय सांगाल आधी मुळात ह्या स्लीपर कोच गाड्यांच्या संदर्भात? मुळात प्रश्न असा निर्माण होतो की एस टी महामंडळाकडे बघणं हे समुद्र मापण्यासाठी काठावर बसून बघणं एवढं सोपं नाही आहे. महामंडळाचा कारभार खूप विस्तारलेला आहे आणि जेवढं दाखवलं जातं महामंडळाचा तोटा, हा खरंच तोटा आहे का हा महामंडळाच्या बाहेर राहून कळत नाही. आता जसं तुम्ही म्हणालात की ह्या गाड्या पहिली सुरू होण्याची किंवा बंद होण्याची सिंधुदुर्गात नव्हते. मुळात सिंधुदुर्गाची भौगोलिक परिस्थिती विचार केली असता पूर्ण राज्याचा निकष एका बाजूला आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी हा आपल्या कोकण पट्ट्याचा निकष एका बाजूला असतो. आणि अशावेळी इथल्या गरजा लक्षात घेऊन ज्या सुरुवात केल्या जातात गोष्टी, त्या कालांतराने आम्हाला असा अनुभव आहे की कर्मचाऱ्यांची मानसिकता असते पण अधिकाऱ्यांची मानसिकता नसल्यामुळे त्या बंद केल्या जातात. आता प्रामुख्याने मुद्दा आता आजचा विषयच आहे की आजच्या स्लीपर कोचेस ज्या बंद झाल्या, आता त्याच्याबद्दल आपण सविस्तर विचार करू. आज 70 ते 80 गाड्या, खाजगी गाड्या रोजच्या रोज मुंबईसाठी, पुण्यासाठी वाहतूक करतात. एक व्यक्ती त्या गाड्या चालवतोय. बरोबर. एक राज्य शासन आणि एक महामंडळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं 6 गाड्या चालवू शकत नव्हता का? बरोबर. डिझेल त्याही गाड्यांना लागतंय, ह्याही गाड्यांना लागतंय. चालक पगार त्याही कर्मचाऱ्यांना दिला जातो, ह्याही कर्मचाऱ्यांना दिला जातो. आता मूळ मुद्दा असा राहिला पाहिजे की कोणीही विधानसभेत कितीही ओरडून सांगू द्या की कर्मचाऱ्यांना 38 आणि 40,000 रुपये पगार आहे, पण हे फॅक्ट नाही आहे. म्हणजे जेवढा पगार सर्वसाधारण लक्झरीच्या ड्रायव्हरला मिळतो किंबहुना त्यापेक्षा थोडा कमी पगारच एस टीच्या कर्मचाऱ्यांना मिळतोय. मग एस टी महामंडळ तोट्यात नाही आहे. आता मुद्दा राहिला की ह्या गाड्या का बंद झाल्या? भारमान नाही. 80 गाड्या जर रोज चालत असतील आणि जिथे तुम्ही आता थोडंसं विषयांतर होईल कारण एस टी कामगार हा वेगळा पाठ झाला आणि बाहेरची प्रवाशांच्या बाजूने आपण विचार करू. 2,000 रुपये तिकीट काढून जाणारी महिला आणि राज्य शासनाने 50% जी योजना जाहीर केली आहे त्याच्यातनं जाणारी महिला, 100% ती महिला प्रेफर्ड करेल एस टी महामंडळ. 2,000 पेक्षा 450 रुपयात ती महिला 100% प्रवास करणं सोयीस्कर समजेल. तिला जर चांगली व्यवस्था आपण दिली तर ती गाडी रोज फुल नाही चालणार का? कागदोपत्री ही गाडी रोज फुलच चालते. पण अधिकाऱ्यांची मानसिकता नसल्यामुळे अचानक थोडासा मला ह्याच्यात वेगळी शंका निर्माण होती आहे. आज 4 गाड्या चालत आहेत. डी सी साहेबांनी सांगितलं की 30 गाड्यांची कॅपॅसिटी. 120 प्रवासी एस टी महामंडळाने का द्यायचे? मग ते कोणाला तरी दान देणं गरजेचं आहे. अर्थात ते दान देण्यासाठी कारण काय आहे हा गुलदस्त्यातला विषय झाला. ठोस पुरावे ज्यावेळी आवश्यकता लागेल तेव्हा आम्ही देऊच.
एस टी कर्मचाऱ्यांमध्ये आज प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर. कर्मचारी कमतरता आहे, वाहन कमतरता आहे. आज बरेच शेड्यूल रद्द होत आहेत ते वाहन कमतरतेमुळे. मग 4 गाड्या आम्हाला जास्त झाल्या होत्या का? त्या गाड्या दुसरीकडे वर्ग करू शकत नव्हतो का? किंवा आपण चांगल्या आणखी योग्य टायमिंग बदलून वापरू शकत नव्हतो का? जर भारमान नसेल तर त्याला बऱ्याच गोष्टी आहेत ना कारणीभूत. भारमान नाही हा मुद्दाच मुळात चुकीचा आहे. एस टीला भारमान आहे, फक्त ते भारमान मान्य करायची तयारी ह्या लोकांची नाही आहे. त्याच्याचबरोबर दुसरा मुद्दा असा कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवला जातो की कर्मचाऱ्यांनी त्याला विरोध केला गाडी चालवायला. मुळात सत्य परिस्थिती ही नाही आहे. कर्मचारी आजही प्रामाणिकपणे ती गाडी चालवण्यासाठी उत्साही आहेत. महामंडळाचं म्हणणं आहे की एकट्या कर्मचाऱ्यांनी, डी सी साहेबांनी मगाशी मी त्यांची 2 मिनिटाची मुलाखत ऐकली, त्याला थोडीशी गल्लत अशी केली की त्याला मर्यादित थांबेत. इथनं निघाले, बांद्यातनं निघाल्यापासून मुंबईत जाईपर्यंत, बोरिवलीत जाईपर्यंत जेवढे एस टी स्टँड मिळणार आहे त्या सगळ्या एस टी स्टँडमध्ये त्या ड्रायव्हरला गाडी घेऊन जायचं आहे. बरोबर. फक्त रस्त्यावरचे मध्ये हात दाखवलेला थांबा त्याला घ्यायचा नाही आहे. बरोबर. तोच माणूस उठणार, तिकीट्स काढणार, तो स्टँडला जाणार, तो एंट्री करायला तिथं कंट्रोल केबिनला जाणार, तो गाडी देऊन पुन्हा बसणार, पुन्हा आल्यानंतर तो डोर लॉक करणार, पुन्हा मागे येणार, तो बघणार किती प्रवासी आहेत, किती प्रवाशांची तिकीट राहिली आहेत, खरंच राहिली आहेत का, रात्रीचा प्रवास आहे, रात्री प्रवाशाला उठवणं हे कायद्याने गुन्हा आहे. तो प्रवाशाला उठवू शकत नाही. मग एखादा विना तिकीट जर प्रवासी मिळाला तर त्याची कारवाई त्या ड्रायव्हरवर दिली जाणार. आता इथपर्यंत हा मुद्दा सोपा आहे का? तर नाही. गाडीत जाताना अपघात होऊ शकतो, गाडी पंक्चर होऊ शकते, इतर बरेच प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग अशा वेळी त्या ड्रायव्हरला सोबत कोणतरी असणं गरजेचं आहे. इथनं गाडी निघाली, चिपळूणपर्यंत गेली, चिपळूणमधनं दुसरा माणूस मिळाला, मुंबईपर्यंत गेला, 2 माणसं ही लोक वापरणार आहेत ना. कर्मचाऱ्यांची सहज मानसिकता आहे, साहेब आम्हाला इथनं डिकमसी ड्रायव्हर कम चालक ही जी कॅटेगरी भरलेली आहे त्याचा उद्देश असा होता की ड्रायव्हर कम चालक घेतले की कर्मचारी कपात करता येते. तर त्याचा उद्देश असा होता की इथनं एका कंडक्टरनी तिकीटची मशीन घ्यायची, प्रवासात निघायचं, चिपळूणपर्यंत तो तिकीट काढेल, त्याच्यापुढे तो ड्रायव्हिंग सीटला जाईल, कारण ते ड्रायव्हर तथा वाहक असायचे, आणि जो ड्रायव्हिंग करत असेल चिपळूणपर्यंत तो मागे येईल, तो चिपळूणपासून पुढेपर्यंत बुकिंग करेल. ह्यांनी त्याचा चुकीचा अर्थ काढलेला आहे. इथनं एकाच माणसाने ड्रायव्हर तथा वाहकाची ड्युटी करायची आहे, त्याच्या पुढे त्यांनी करायची आहे दुसऱ्यांनी. 2 माणसं वापरायची तर अशी वापरा, द्या त्या मुलांना 4 पैसे ओव्हर टाईम, काय प्रॉब्लेम आहे. 30 प्रवासी जर तुम्ही फुल नेताय आणि त्याच्यातल्या स्कीम्स जरी असतील आणि राज्य शासन जर तुम्हाला त्याचा फायदा देत असेल तर तुम्हाला त्या कर्मचाऱ्यांना बेनिफिट देण्यासाठी तोटा काय आहे. बरोबर. यामध्ये फक्त शाब्दिक फिरवाफिरवी करायची, गल्लत करायची आणि असं प्रेझेंट करायचं की महामंडळाचा गाडा चालवला जातो हा फक्त अधिकाऱ्यांमार्फत चालवला जातो. मुळात ड्रायव्हर, कंडक्टर आणि यांत्रिकी कर्मचारी हे कणा आहेत आणि कायम भरडलं जातं या तिघांना. आज तुम्ही तुमच्या नजीकच असणाऱ्या सावंतवाडी डेपोत जर गेलात आणि वर्कशॉपची पाहणी केलीत, मेकॅनिकला दिलेला जॅक चांगला नाही आहे, त्याला स्पेअर पार्ट्स अवेलेबल नाही आहे, एखादा आजारी असल्यामुळे ड्रायव्हर किंवा कंडक्टर समजा लेट झाला किंवा तो ड्युटीवर नाही येऊ शकला, ती गाडी उभी राहिली, तर ड्रायव्हर कंडक्टरला तुम्ही चार्ज करता, त्याला रिपोर्ट करता, त्याला गैर करता. 6-6 दिवस जेव्हा स्पेअर पार्ट अवेलेबल नाहीत म्हणून गाडी वर्कशॉपला उभी राहते, वर्कशॉपला गाडी राहिलेली उभी, त्याला स्पेअर पार्ट उपलब्ध करून देण्याचं काम ड्रायव्हर, कंडक्टर, मेकॅनिकचं नाहीच आहे, ते काम आहे अधिकाऱ्यांचं. मग त्या अधिकाऱ्याला शिक्षा काय? 1 दिवसाचा त्याचा पगार कट होत नाही. मग सगळं जे आहे ते फक्त पांढरा उंदीर म्हणून कर्मचाऱ्यांवर, ड्रायव्हर, कंडक्टर आणि यांत्रिकींवर करायचं का? मुळात ह्या सगळ्या मानसिकतेतला कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी ह्या प्रवृत्तीला विरोध केला आणि माझा असा आरोप आहे की ह्यामागे जी दुसरी गोम मी सांगितली, 180 आपले प्रवासी, 120 प्रवासी हे कोणाला तरी दान द्यायचे, ह्या उद्देशाने ह्या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत. बरोबर. बरोबर. आता जसं तुम्ही म्हणालात की 120 जे काही प्रवासी आहेत ते दुसऱ्याला कोणाला तरी दान द्यायचे, तसं जर बघायला गेलं तर वस्तुस्थिती आहे, आता गणेशोत्सव जवळ येतोय, थोड्या दिवसांनी आपण म्हणजे पेपरमध्ये सुद्धा येणार, प्रत्येक ठिकाणी दिसणार की खाजगी प्रवासी वाहतुकीसाठी एवढे पैसे आकारले, तेवढे पैसे आकारले, आणि हा जो काही हा आपला फिक्स दर आहे त्याच्यामध्ये आपल्या जे काही शासनाने देऊ केलेल्या काही सवलतीच्या योजना आहेत त्यामुळे सध्या एस टीला बऱ्यापैकी भारमान मिळत होतं, किंबहुना मिळते आहे. आज ज्या गावागावांमध्ये एस टी अगदी रिकामे येत होत्या, जात होत्या, त्या एस टीमध्ये आज त्या एस टी भरून गावागावामध्ये जात आहेत आणि गावातून येत आहेत, कारण महिलांना 50% सवलत आहे, ज्येष्ठ नागरिकांना आहे, त्यामुळे त्याचा वापर केला जातोय. तुमच्या बोलण्यामध्ये तसं तथ्य आहे, कारण एस टीची वेळ
एस टीची उपयोगिता आणि एस टीचं काय म्हणायचं त्याचं हेल्थ एस टीची किंवा आरोग्य हे सगळ्याचा जर विचार केला तर कुठेतरी काहीतरी गणित चुकतंय हे आपल्याला दिसतंय. आपण हल्लीसुद्धा आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रस्त्यांवरती बघतो कुठे ना कुठेतरी एखादी एस टी ब्रेकडाऊन होऊन थांबलेली असते किंवा काहीतरी नादुरुस्त होऊन ती थांबलेली असते आणि प्रवासी बिचारे दुसरी एस टी येईल आपल्याला घेऊन जाईल ह्याची वाट बघत उभे असतात बाहेर. याचा जर विचार केला तर मला तुम्हाला विचारावंसं वाटते की एस टी ही जर नादुरुस्त आहे तर प्रत्येक एस टी डेपोमध्ये त्याचे दुरुस्ती करण्याचे छोटे छोटे जे काही युनिट आहेत ते आहेत. मग मुळात आधी नादुरुस्त एस टी डेपोच्या बाहेर जाते कशी आणि त्याला जबाबदार कोण असते? आमदार वैभव नाईक साहेबांची मगाशी मुलाखत ऐकली, त्यामध्ये त्यांनी असं म्हणाले की त्यांना ते लोकांमध्ये वावरणारे प्रतिनिधी असल्यामुळे त्यांना माहिती आहे की आज जिथे 6 गाड्या बंद करायचा विषय आला तिथं 100 गाड्या एक्स्ट्रा चालू झाल्या असत्या तरी आपल्या जिल्ह्यात चालल्या असत्या. आणि ही सत्य परिस्थिती आहे. मुळात काय होतं आहे की आपल्याकडे प्रवासी का डायव्हर्ट होतात लक्झरीकडे? तुम्ही व्यवस्थित जर त्यांना त्यांच्या वेळेत गाडी नाही सोडलीत, तुम्ही तुमच्या वेळेत दिलेल्या वेळेत गाडी नाही सोडलीत, बरोबर, आणि तुम्ही जर त्यांना व्यवस्थित जर व्यवस्था नाही दिली, तुम्ही तिकीट घेणार शिवशाहीचं बुकिंग करून, ऐन मोमेंटला तुम्ही लोकांना सांगणार नाही नाही आज शिवशाही जाऊ शकत नाही कारण AC बंद आहे, आणि मग तुम्ही तिथं साधी गाडी लावणार. 650 किलोमीटरचा प्रवास त्या साध्या गाडीवर बसून प्रवासी करू शकणार आहेत का? करत होते, आता नाही करू शकत कारण त्यांना लक्झरी लाईफची सवय झालेली आणि एस टी तशी काट टाकत होती. शासनही चांगले चांगले निर्णय घेत होते. बरोबर आहे. मग अशा वेळी तुम्ही शिवशाहीचं आमिष दाखवताय, तुम्ही स्लीपरचं आमिष दाखवताय आणि तुमच्या मूर्खपणामुळे तुमच्या चुकांमुळे ती गाडी वेळेत प्लॅटफॉर्मला येत नाही म्हणून तुम्ही साधी गाडी जर त्यांना देणार असेल तर प्रवासी पाठ फिरवणारच आहेत तुमच्याकडे. आता मुद्दा असा राहिला की ह्या सगळ्याला नादुरुस्त गाडी कशी बाहेर पडते. जसं ड्रायव्हरचं काम आहे गाडी चालवणं, कंडक्टरचं काम आहे तिकीट काढणं, तसं मेकॅनिकचं काम आहे की गाडी दुरुस्त करणं. पण ह्या दुरुस्त करणारा स्पेअर पार्ट्सची आवश्यकता लागते, टायर्सची आवश्यकता लागते किंवा त्यांना जे रिसोर्सेस रिक्वायर्ड आहेत ते लागतात त्यांना, म्हणजे इक्विपमेंट्स लागतात वेगवेगळी. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता शिवशाही इथं बंद पडली, शिवशाहीचं AC बंद पडलं आहे. शिवशाही बंद नाही, शिवशाहीचं AC बंद पडलं आहे. आपल्याकडे टेक्निशियन आहे का हो? नाही. ही गाडी जाणार कोल्हापूरला, कोल्हापूरला गाडी 3 दिवस उभी राहणार आणि परत येणार. ही परिस्थिती ACच्या कामाची आहे. रेग्युलर लागणारे स्पेअर पार्ट्स अवेलेबिलिटी आहे का? नाही आहे. मग मेकॅनिक लोक काय करतात की जर असेल मुळात वाहन कमतरता आहे, बरोबर, जास्त वेळ गाडी वर्कशॉपमध्ये ठेवू शकत नाही, मग डेपो मॅनेजरचा किंवा तिथल्या AWSचा जो वर्कशॉपचा हेड असतो त्याचा आग्रह काय असतो, काही कर, एकदा गाडी ताब्यात दे. ड्रायव्हरला सांगतात ही गाडी घे, तू इथनं बाहेर काढ, 2 किलोमीटरच्या नंतर आमची जबाबदारी संपली, किंवा इथनं बाहेर पडलं की आमची जबाबदारी संपली. बरोबर, इथनं सुरू होते खरी गडबड. एकदा तुमची विश्वासार्हता कमी झाली की लोक पर्याय शोधतातच आहेत. बरोबर, इथनं दाणवलीला जाणारी गाडी सपोज निघाली आणि माडखोलला जाऊन बंद पडली, दुसरी गाडी तुम्ही पाठवेपर्यंत तुमच्याकडे मुळात गाडींची कमतरता आहे, तुम्ही गाडी कुठली पाठवणार आहात? हा ट्रस्ट ज्यावेळी लोकांना मिळणार त्यावेळी लोक तुमच्याबरोबर प्रवास करणार ना. बरोबर, स्पेअर पार्ट्स अवेलेबिलिटी नसल्यामुळे गाड्या बाहेर पडतात. आणि त्याचं जे उदाहरण तुम्ही सांगितलं की रस्त्यावर ब्रेकडाऊन झालेल्या गाड्या, ते ह्याच्यामुळे होतात. ह्या दुरुस्त नसणाऱ्या गाड्यांमुळे जर अपघात झाला, आता दुरुस्तीसाठी पण थोडासा विषय वेगळा आहे, स्पेअर पार्ट्सवर खूप खर्च होतो. ही दिसणारी एक बाजू झाली, न दिसणारी दुसरी बाजू आहे. गाडीची काच फुटली, ड्रायव्हर त्याचं भरणा करतोय का, तर केस नको. अपघात झाला, त्याला पहिलं चार्जशीट दिलं जातं. आजपर्यंतचा इतिहास आहे, एस टीचा अधिकारी एस टीच्या ड्रायव्हरला दोषी ठरवतो, कोर्ट त्याला निर्दोष सोडतं. एस टीच्या ड्रायव्हरला कोर्ट निर्दोष सोडतं. ह्या गोष्टीसाठी अपघाताला एस टीचा ड्रायव्हर जबाबदार नाही आहे, समोरचा वाहनधारक आहे. एस टी आपल्या महामंडळाच्या खात्याअंतर्गत तिथल्याच अधिकाऱ्यांमार्फत त्याची चौकशी लावते. बरोबर, आणि कोर्टाने दिलेल्या न्यायालयाने दिलेला जो निर्णय असतो त्याचा अवमान करते आणि ह्याला दोषी ठरवते आणि त्याच्या पगारातनं अल्पपरिणामी दीर्घपरिणामी वेतन कपात करते. हे पैसे कुठे जातात हो? जर त्या गाडीचा अपघात घडला म्हणून जर तुम्ही त्याला शिक्षा देत असाल आणि त्याच्या बदल्यात जर तुम्ही रिकव्हरी करत असाल, शिक्षा म्हणून करत असाल, दुरुस्ती म्हणून नको म्हणूया, शिक्षा म्हणून, पण ते पैसेच घेता ना. बरोबर, मग ते पैसे कुठे जातात? अपघात घडला, प्रवाशाला 5,000 रुपये दिले, का देता? प्रवाशाने मागितले तुमच्याकडे
कारण तुम्ही ऑलरेडी तिकिटावर 1 रुपये अधिभार घेतलेला आहे. असे पूर्ण राज्यात लाखोनी प्रवासी प्रवास करतात. बरोबर. अपघात रोजच्या रोज होत नाही आहेत. प्राणांतिक अपघात झाला तर तुम्ही एका प्रवाशाला 10 लाख रुपये देताय. बरोबर. किरकोळ झालं तर 5,000, 3,000, 2,000, 1,000, 500 जे काय असेल ते देताय. एवढे पैसे जमा होतात रोजच्या रोज. अपघात रोजच्या रोज होतात का हो? आणि होऊही नयेत. पण हे पैसे खरंच तिथे वापरले जातात का? मग प्रवाशांना देणारे जखमीचे पैसे तुम्ही प्रवाशांकडनंच घेताय. गाडीचे रिपेरिंगचे नाही म्हणता, पण शिक्षेपायी घेणारे पैसे तुम्ही ड्रायव्हरकडनं घेताय. एखादा कंडक्टर विदाऊट तिकीट सापडला, तुम्ही काय करताय? त्याला त्याच्या 5 रुपयाचा शॉर्टेज मिळाला, तुम्ही त्याला 100 पट दंड आकारताय. 5 रुपयाला तर 5,000 रुपये भरतोय ना, ते पैसे दंडाचे कुठे जात आहेत? महाकार्गो चालते. बरोबर. महाकार्गो ट्रान्सपोर्टर आपली गाडी चालवतोय ना, बरोबर. महाकार्गो पण चालतेच आहे ना, तिथनं पैसे घेत आहे. टपाल सेवा चालवत आहे, एस टीची पार्सल सेवा, त्याचे पैसे कुठे जात आहेत? प्रासंगिक करारावर गाड्या देत आहे. आमदार साहेबांनी उल्लेख केलेला शासन आपल्या तरी हा तर ठोस मोठा पुरावा आहे त्याचा. बरोबर. कलेक्टर ऑफिसवरनं आपल्या डीसींकडे गाड्या मागितल्या गेल्या आणि त्यांना असं सांगितलं गेलं की आम्हाला ह्या 300 गाड्या लागणार आहेत. मी त्याच्या माहिती अधिकाराखाली सगळी माहिती घेतलेली आहे, म्हणून मी अधिकारवाण्याने त्याच्यावर बोलू शकतो. 300 गाड्या आम्हाला लागणार आहेत, त्या तुम्ही पुरवठा करायच्या. तुमच्याकडे जर तेवढी पुरवठा करण्याची कुवत नाही आहे तर तुम्ही स्ट्रेटवे कलेक्टरला कळवायचं होतं, कलेक्टर साहेबांना, की बाबा आम्ही नाही एवढ्या देऊ शकत, आम्ही एवढ्या गाड्या देऊ शकतो. ह्यांनी जबाबदारी स्वीकारली. डी सी साहेबांनी कलेक्टर ऑफिसला पत्र देऊन कळवलं की आम्ही तुम्हाला 300 गाड्या प्रोव्हाइड करतोय 60 लाख रुपयाच्या बदल्यात. म्हणजे 60 लाख रुपये तुम्ही आमच्याकडे भरणा करायचे. बरं, हा 60 लाख रुपये खर्च कुठला म्हणाल तुम्ही? एका दिवसाचा शासन आपल्या दरीचा. आत्ता 60 लाख रुपये भरणा करणार, ह्याचा अर्थ तुम्ही 60 लाख रुपयात तो ॲग्रीमेंट डन केलं आहे. आमच्या डी सी साहेबांनी 86 लाखाचं बिल काढून दिलं. कलेक्टर साहेबांनी नाकारलं बिल. ॲज पर आवर कॉन्व्हर्सेशन आम्ही हे नाही देऊ शकत, आम्ही तुम्हाला 60 लाख रुपये देऊ शकतो. 60 लाख रुपये भरणा झालेत एस टी महामंडळाकडे. 26 लाखाचा हिशोब कोणी घ्यायचा? 5 रुपयाच्या एक्स्ट्रा पैसे मिळाले कंडक्टरकडे तर तुम्ही त्याला विदाऊट तिकीट ठरवता, त्याच्यावर कारवाई करता, चार्जशीट दाखल करता, त्याला शिक्षेची तरतूद करता. 26 लाख. 6 जुलै 2023चा विषय, अजून 26 लाख रुपये नाही आलेत आणि जे 60 लाख रुपये मिळाले ते काल परवा मिळालेत. मग एवढ्या मोठ्या पैशाचा तफावत आणि त्याचं व्याज हे कोण भरणार आहे? असा अंधाधुंद कारभार सुरू असतो. नादुरुस्त गाड्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे बाहेर पडल्या जातात. कारण अधिकाऱ्यांना किलोमीटर भरायचे आहेत, गाड्या धावडवायच्या आहेत, त्याला प्रवासी भारमान आहे का बघायचं नाही आहे. एकाच रूटला 6 गाड्या धावत आहेत. बरोबर. 15 मिनिटाच्या हिशोबाने. वाहन कमतरतेमुळे तुम्हाला गाड्या लेट मिळत आहेत. बरोबर. लेट मिळालेली गाडी किलोमीटर भरला पाहिजे. ही वेळेची गाडी 10 वाजता सुटली, 10:15ला 9:30ची गाडी 10:15ला सुट्टी आहे, 9 वाजताची गाडी 10:30ला सुट्टी आहे, कारण घेतील तशा गाड्या पाठवायच्या. 10 प्रवासी घेऊन निघतात. कुठे जंक्शन करायचं, कुठे एका ठिकाणी बल्क करायचं, त्या गाड्या कुठे मर्ज करून घ्यायच्या, तिथनं एक गाडी कशी पुढे पाठवायची, हे कुठलंही नियोजन हे ग्राउंड पातळीवर येऊन केलं जात नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे या सगळ्याचा बरोबर मेस जो आहे हा सगळा आपल्याला दिसून येतोय. एकूणच जर बघितलं तर तुमच्या बोलण्यातून असं सातत्याने मला जाणवत होतं की खरंच एक सूक्ष्म नियोजनाची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकूणच टोटल एस टी महामंडळाच्या संदर्भातलं जे काय आहे तर पुन्हा एकदा कुठेतरी जे पुन्हा एकदा वैभव येऊ घातलेलं होतं एस टीला, त्याला परत ब्रेक मिळतोय, कारण हे असे प्रसंग घडत आहेत. कोकण म्हटलं तर मी जसं म्हटलं मग अशी तसं कोकणला एक एस टीची एक वेगळी परंपरा होती. एस टीचा एक वेगळा दिमाग होता. आजही तो दिमाग आहे, परंतु आज एक खोटा ताज एस टीच्या डोक्याती चढवला जातो आणि त्याला सांगितलं जाते की होय तूच बादशाह आहेस, परंतु त्याला बसायला खुर्ची नाही आहे, अशी काहीतरी विचित्र अवस्था एस टीची करून दिलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर म्हटलं तर जसं तुम्ही म्हणालात की एस टीचे कर्मचारी हे शासनाचे नाही आहेत, परंतु एस टी महामंडळ हे शासनाचं आहे. जरी ती ऑटोनॉमस बॉडी असली तरी अधिकारी आणि हे महाराष्ट्र शासनाचे म्हणूनच गणले जातात. या सगळ्याची जर प्रोसेस बघितली तर त्या मानाने कर्मचाऱ्यांना मात्र तेवढा लाभ मिळत नाही. काय सांगाल या संदर्भात? आता मी मगाशी म्हटलं तसं काठावर राहून समुद्राचं पाणी जसं जोखू शकत नाही, तसंच महामंडळाच्या आतमध्ये गेल्याशिवाय या गोष्टी कळत नाहीत. अधिकारी ज्या खात्याचा, कर्मचारी त्याच खात्याचा पाहिजे. आज एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या फिरताना त्यावर बघा, दिमाखात लिहिलेलं असतं महाराष्ट्र शासन.
त्या गाड्यांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ का नाही? त्या गाड्यांवर जर महाराष्ट्र शासन असेल, अधिकारी महाराष्ट्र शासनाचा आणि कर्मचारी कोणाचा? बरं, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर दुसरी बाजू अशी लक्षात येईल की जो काटेरी ताज म्हणतो आपण, हा खरंच सोनेरी आहे. त्याला प्रेझेंट केला गेला काटेरी ताज आहे. आता मी ह्याच्यात काही बोलू शकत नाही, कारण स्वतः मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात, महामंडळ खूप फायद्यात आहे, एस.टी. खूप फायद्यात आहे. हल्लीच तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक डेपोमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दिमाखात लावलं गेलं होतं. कुडाळ आगार 57 लाख रुपयाला लॉस, कणकवली आगार 76 लाख रुपयाला लॉस. एवढे लॉसेस जर आहेत तर मग महामंडळ चालवायचं का? की हे आर्टिफिशियल क्रिएट केलेले लॉसेस आहेत. बरं, हे लॉस झाले, मान्य आहे आम्हाला, लॉस होऊ शकतं, व्यवसाय आहे तिथं लॉस होऊ शकतं. मग जे विभाग पातळीवरचे अधिकारी बसतात किंवा मुंबई सेंट्रलला जे अधिकारी बसतात, हे लॉस शोधण्याचा प्रयत्न करत नाही आहेत का? ते लॉस का, म्हणजे जर त्याच्यात सुधारणा करायची असेल तर तुम्ही लॉस शेअर केला पाहिजे ना. बाबा काय याच्यातनं काय करता येईल, संघटना प्रतिनिधींशी बोला, कर्मचाऱ्यांशी बोला. हे कुठेही केलं जात नाही. फक्त दिवसेंदिवस लोकांच्या डोळ्यात एक धुळफेक केली जाते आहे. महामंडळ लॉसमध्ये आहे. आणि ज्यावेळी स्वतःच्या न्याय हक्कांसाठी ज्यावेळी कर्मचारी संपावर उतरतो त्यावेळी त्याला विलन बनवला जातो. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी कर्मचारी आज संपावर गेला आहे आणि सर्वसामान्यांची त्याच्यामुळे वाट लागली आहे. रेल्वे बंद पडली, महामंडळाच्या गाड्या धावतात ना, का धावल्या पाहिजेत? त्यांना स्वतःची शेड्यूल्स नाही आहेत. झोपलेल्या कर्मचाऱ्याला तुम्ही बोलून आणता, बरोबर, तू गेलं पाहिजे, समाजसेवेचं व्रत घेतलंय, ह्याच्यासाठी कोण आहे? त्या कर्मचाऱ्यासाठी कोण आहे? मग त्या कर्मचाऱ्यासाठी जर कोण नसेल आणि तो न्याय हक्कांसाठी जर लढत असेल तर त्याला पहिल्यांदाच तुम्ही विलन कसं प्रेझेंट का करताय? त्यालाही गरज आहे. एवढा जर लॉस आहे तर मग आत्ता तुम्ही बघता चारी साईडला कॉन्क्रिटीकरणाची कामं चालू आहेत, बरोबर, सुधारणा चालू आहेत असं म्हणतायत. काय सुधारणा आहेत त्या आम्हाला दिसत नाही आहेत. सावंतवाडीचं एवढं मोठं सुधारणेचं प्रतीक आपल्यासमोर आहे. सावंतवाडी स्टँडचं जवळपास 7-8 वर्ष सुधारणा सुरूच आहेत. त्या बांधा स्टँडची तीच अवस्था आहे. बरोबर, स्वच्छता कमिटी आत्ता येऊन गेली. स्वच्छता कमिटीवर तुम्ही खर्च करताय. बरोबर, स्वच्छता कमिटीने वेंगुर्ला आगार आमचं तालुक्यात पहिलंही आणलं. तिथलं खरंच त्या आगाराचं अभिनंदन त्याबद्दल. पण रियालिटी आहे का? बांधा बसस्टँडला जा, तिथं पाईप फुटलेला आहे. 1000 लिटरची टाकी भरा तुम्ही, 2 मिनिटात टाकी रिकामी होतीये. सावंतवाडी डेपोत जा, तिथं चिखलाचं साम्राज्य आहे. कुडाळ डेपोत जा, विहिरीच्या बाजूला तिथं चिखल पडलेला आहे. देवगड डेपोत टॉयलेट बाथरूमचे पाईप फुटलेले आहेत. मग तुम्ही दिसणाऱ्या गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा असणाऱ्या गोष्टींवर खर्च करा ना. आमचं महामंडळाला म्हणणं एवढंच होतं की दिसणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही नका जास्त हे करू. ज्या आहेत, फॅक्ट आहेत आणि ज्यातनं तुम्हाला काहीतरी मिळतं आहे तिथनं मिळवून घ्या ना. चुकीच्या पद्धतीने तुम्ही फक्त प्रेझेंट करत चाललात आणि अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी आलेलं परिपत्रक जसं तसं फक्त माथी मारायचं. हा त्याचा उदाहरण आहे. एकच ड्रायव्हर गेला पाहिजे. का जायचं? एवढं मोठं 30 सीटचं ते बस घ्यायची त्या माणसाने, एकटा तो स्टेरिंगवर बसणार. त्याला घरातले प्रॉब्लेम्स आहेत, त्याला हॅरॅसमेंट आहे अधिकाऱ्यांकडनं, त्याच्यावर कधीतरी गुन्हा दाखल झालेला आहे प्रवास, आणि तो एकटा माणूस त्या विचारात तो चालला आहे. 300-400 किलोमीटर चालला आहे. त्याला भावना नाहीत. तुमच्या गाडीत साऊंडची व्यवस्था आहे, रिलॅक्सेशनसाठी गाणी सांगितलेली आहेत, तुम्ही देताय. स्टेपनी जॅक नाही आहे, तो फर्स्ट एड किट नाही आहे. मग का त्याच्याकडनं अपेक्षा करताय त्याने 400 किलोमीटर गेला पाहिजे? मग तो मागणी काय करतो? ठीक आहे, आम्ही साहेब जातो ना, माझ्या सोबतीला माझा सहकार्य द्या, असं तुम्ही त्याला फुंड देताय ना. मग मला इथनं द्या, तो तिकीट काढेल, मी गाडी चालवतो. पुढे गेल्यानंतर मी तिकीट काढतो साहेब, तो गाडी चालवतो. काय होईल? 4 तास ओव्हर टाईम बसेल. बरोबर, किती ओव्हर टाईम आहे मुलांना? 150 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 1000-1200 रुपये जर त्याला तुम्ही एक्स्ट्रा देताय आणि त्यात जर जाऊन तो 4 माणसांचं काम 2 माणसात करून येतोय, तुम्हाला इथंही माणसांची कमतरता लागत आहे. चूक काय त्या मागण्यांची? ह्या सगळ्याचं फलित मॅडम हे असं होतं आहे. आणि ह्यामुळे कागदोपत्री महामंडळ लॉसमध्ये दिसतंय, अधिकाऱ्यांच्या टेबलवर महामंडळ लॉसमध्ये दिसतंय, मंत्र्यांच्या टेबलवर महामंडळ जे आहे ते फायद्यात दिसतंय. महामंडळाची फायदा लॉसची 3 गणित आहेत. अधिकारी सांगतोय आम्ही लॉसमध्ये आहोत, वरिष्ठ अधिकारी सांगतायत आम्ही लॉसमध्ये आहोत, गरजेनुसार मंत्र्यांसमोर सांगतात आम्ही प्रॉफिटमध्ये आहोत, मंत्री विधानसभेत सांगतात आम्ही प्रॉफिटमध्ये आहोत. 17 आणि 18 हजार रुपयावर मुलं काम करतात. रिटायरमेंटला आलेला कर्मचारी आत्ता कुठेतरी 30-35-40 हजाराला पोहोचतोय. बरोबर, विधानसभेत
अर्थात ह्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे आमचे एक रिस्पेक्टिव्ह मंत्री म्हणाले की कर्मचाऱ्यांना 38,000 रुपये पगार आहे. किती कर्मचाऱ्यांना आहे? जो एवढी वर्ष हालापेष्टा करून आत्ता जर तो रिटायरमेंटला आला आहे आणि त्यांना 38,000 रुपये जर पगार आहे, तर ती अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट नक्कीच नाही आहे. बरोबर. तो डबल ड्युटी करतोय. तो असलेल्या तुमच्या कमतरता ज्या आहेत त्या सहन करतोय आणि त्यातनं तो प्रवाशांना सुखरूप सेवा देतोय. अपघात करणं ही मोठी वस्त व्हावं एखाद्या ड्रायव्हरचं. म्हणजे मी आज जाऊन अपघात करणार आहे. बरोबर. आलेली गाडी किंवा सहज वाचवण्याचा तो प्रयत्न करत असतो. पण मुळात तुमची गाडी ब्रेक मारल्यानंतर एक ब्रेक लाईन बंद आहे म्हणून जर ती गाडी उडली गेली आणि आपटली, तुमचा ब्रेक पाईप फुटलेला आहे म्हणून जर ती गाडी आपटली, दोष ड्रायव्हरवरच. आम्ही डॉकिंग करतो, म्हणजे आठवड्याला आम्ही गाडी तपासतो, आम्ही 3 दिवसानंतर गाडी रिपेअर करतो. कागदावर सगळ्या गोष्टी होतात. प्रॅक्टिकली विचार केला तर वाहन कमतरतेमुळे जर तुमच्याकडे 10 शेड्यूल रोजची कॅन्सल आहेत किंवा आठवड्यातनं एक 15 शेड्यूल कॅन्सल आहेत, तर विचार करा एवढा 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर मेंटेनन्स करण्यासाठी वेळ महामंडळाकडे आहे का हो? प्रॅक्टिकली ह्याचीच उत्तर आपण त्यांच्याचकडनं घेतलेली उत्तर शोधू ना आपण. बरोबर. आमचं म्हणणं एकच आहे की महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जो व्हिलन आहे त्याला ॲक्च्युअल व्हिलनच ठेवावा, पण जो हिरो आहे ड्रायव्हर, कंडक्टर आणि मेकॅनिक ह्यांना तसंच प्रेझेंट करावं. आणि त्याच्यासाठी त्यांनी जर तसं केलं ना, आज जीवावर उदार होऊन कर्मचारी हवं तेवढं काम करायला तयार आहे. हे 3 जण थांबले तर महामंडळात 1 रुपयाचं काम नाही होऊ शकत. बरोबर. पगार अधिकारी घेत नाहीत, म्हणजे अधिकाऱ्यांमुळे जनरेट होत नाही. अधिकारी फक्त पगार घेतात. ठीक आहे, त्यांचंही त्यांच्या पुरतं आहे, योगदान आहे, मॅनेजमेंट्स आहेत, जसं ड्रायव्हरचं काम करतो तसं विभागण्यात. पण हे सूक्ष्म परीक्षण होतं आहे का? दोडामार्गला जाणारी गाडी जर 6 गाड्या निघाल्या, दोडामार्गला कंट्रोल पॉईंट आहे. आमचं म्हणणं आहे की रिमोट गावात प्रत्येक गावात बस गेली पाहिजे. मग दोडामार्ग त्या ठिकाणी 2 गाड्या तिथंच ठेवा. इथनं गेलेली गाडी हे दोडामार्गपर्यंतच चालू द्या आणि तिथनं त्या गाड्या प्रवाशांच्या सोयीनुसार गरजेनुसार जाऊ द्या ना, फिरू द्या. तर तुम्ही त्याला टायमिंगचं बंधन ठेवणार, गाडी इथनं जाणार, इथनं गाडी तुम्हाला अवेलेबल होणार नाही, तिथं माणूस ताटकळत बसतोय, गाडीही कमतरता, तुम्हाला प्रवासी नसतात कारण तुम्ही वेळेत त्यांच्या गाड्या देत नाहीत, कर्मचारी कमतरता, लॉस दाखवायचं लॉस. इलेक्ट्रिक बसेसचं गणित काय आहे? बरोबर. आता 4-4, 5-5 कोटी घालून जर तुम्ही हे उभारताय, मग तुम्ही फ्युचर इन्व्हेस्टमेंट आत्ताच का करता? इलेक्ट्रिक बसेसची आवश्यकता आहे, गरज आहे, पण हे टप्प्याटप्प्याने झालं असतं. मग डिझेलसाठी पैसा नसताना 5-5 कोटी रुपये आत्ताच कसे काय येत आहेत? 10-10 कोटी जे ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात. मग कुठंतरी फक्त एक इम्प्लिमेंटेशन करायचं म्हणून ती योजना राबवून चालत नाही. तर त्या दृष्टीने तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथल्या स्थानिकांच्या मागण्या, तिथली गरज हे लक्षात घेऊन जर या गोष्टी केल्या तर महामंडळासारखं प्रॉफिटेबल महामंडळ कुठलंच नाही. नक्कीच. एकूणच आपण बघितलं, अनुप नाईक यांनी खरंच एसटीच्या संदर्भातल्या ज्या काही खाचाखोचा आपल्या सांगितल्या त्या कदाचित सर्वसामान्य माणसांना माहीत नसतीलही किंवा आत्तापर्यंत कुठे जाहीर झाल्या नसतील, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आजही आपण जर बघितलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गावातल्या म्हणजे आतल्या गावामध्ये जाण्याचा जो मार्ग आहे तो एसटीचाच आहे. आज कितीही म्हटलं की खाजगी बसेस ह्या आपल्याला सोयीच्या ठरतात, परंतु खाजगी बस ही हायवे टू हायवे चालत असते. जर दोडामार्गमधल्या एखाद्या तळ्यातल्या गावामध्ये जर जायचं असेल तर त्याच्यासाठी आजही तिथले ग्रामस्थ लाल परीचीच वाट बघत असतात. आणि ही लाल परीची ओढ, ही लाल परीची जी चाहत आहे लोकांमधली, ती जर अशीच कायमस्वरूपी जर ठेवायची असेल तर निश्चितच या सगळ्या सिस्टीममध्ये आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्लीपर कोच असलेल्या 3 गाड्या बंद केल्या आणि त्या कोल्हापूरकडे वळवल्या. खरंच सिंधुदुर्ग जिल्ह्याला या गाड्यांची आवश्यकता नव्हती का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातला प्रवासी या गाड्यांनी प्रवास करत नाही का? रस्त्याची अत्यंत विदारक परिस्थिती असली तरीही त्यामधून जाणारा हा फक्त एसटीचाच कर्मचारी असतो, एसटीचाच वाहक असतो, एसटीचाच चालक असतो आणि त्याच्यावरती कुठेतरी भरोसा असतो लोकांचा. म्हणूनही आजही खाजगी गाड्यांपेक्षा एसटीला महत्त्व दिलं जाते, एसटीच्या प्रवासाला महत्त्व दिलं जाते. परंतु या सगळ्या गोष्टी डोळेझाक करून केवळ आणि केवळ एसटी तोट्यात आहे, भारमान मिळत नाही आणि काही लोकांच्या मानसिकतेला अनुसरून जाणं हाच फक्त एक जर ठोस जर मार्ग असेल असं जर म्हटलं
तर निश्चितच एस टी कुठेतरी तोट्यात जातानाची ज्या काही आवया उठवल्या जातात त्या खोट्या आहेत असं म्हणता कामा नये. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या ज्या स्लीपर कोच गाड्या आहेत त्या कोल्हापूरकडे ज्या वळवलेल्या आहेत त्यावरून आपण बघू शकतो की सिंधुदुर्ग जिल्ह्याला कसंही कुठल्याही पद्धतीने हाताळलं तरी चालू शकतंय. हा जो काही एक ग्रहमान आहे किंवा हा जो काही लोकांची मानसिकता आहे ती कुठेतरी बदलण्याची आवश्यकता आहे. माझं तर मी वैयक्तिकरित्या असं म्हणेन की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 3 गाड्या कोल्हापूरकडे वळवलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अशा 10 गाड्या येण्याची आवश्यकता आहे की ज्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रवाशाला आपला प्रवास सुकरपणे करता येईल. या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने अनुप नाईक यांनी दिलेली आहे. निश्चितच नाईक साहेब तुमचे खूप खूप आभार कोकणसाद लाईव्हच्या माध्यमातून. आणि एस टीच्या संदर्भातल्या अशाच वेळोवेळीच्या अपडेट आपण घेत राहणारच आहोत. गणेशोत्सव येतोय. एस टीच्या अनेक गाड्या अनेक डेपोंमधून मुंबईच्या डेपोंमधून लोकांसाठी सोडल्या जातील. त्यांचा प्रवास त्यांचं जे काही इथे येण्याचा जो काही प्रवास आहे त्यांचा रस्ता आहे त्यांचं जे काही आपलं इथलं स्वागत आहे ते चांगल्या पद्धतीने कसं होईल याच्यासाठी इथले जसे लोक आतुरलेले आहेत तसंच या अधिकाऱ्यांनी आणि एस टीच्या सगळ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे जर चांगल्या पद्धतीने जर हाताळलं तर निश्चितच हा गणेशोत्सवातला त्यांचा प्रवास देखील सुकर होऊ शकतो, आनंददायी होऊ शकतो आणि गणेशोत्सवासाठी ते अत्यंत चांगल्या मनाने इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊ शकतात. असंच या वेळोवेळीच्या अपडेट आपण घेत राहूया. आता आपण इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.